बातमी युद्धासंदर्भातली अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या समुद्रात अनेक जहाजं अडकून पडली आहेत। समुद्रातून पुढे जाण्यास योग्य संदेश येत नाहीये, तोवर ही जहाजं एकाच ठिकाणी असतील। अनेक दिवसांपासून पुढील संदेश येण्याची ही जहाजं वाट पाहत आहेत। अहिल्यानगरमधील नेव्ही कार्गो जहाजावरील कॅप्टन सय्यद शकील कादर हे गेल्या 20 दिवसांपासून एकाच ठिकाणी समुद्रात जहाजावर आपल्या भारतीय साथीदारांसह अडकून पडलेत। शकील सय्यद यांचं जहाज हार्मो स्ट्रेट जवळ अडकून पडलेलं आहे। प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन इथं वावरत असल्याचं कॅप्टन शकील सय्यद यांचं म्हणणं आहे। कधी युद्ध थांबेल आणि कधी आम्ही निघू, सो लेट्स सी। मी शिपवर कॅप्टन आहे आणि माझं शिप आता सध्याला हार्मो स्ट्रेट जवळ आम्ही शेल्टर घेतलेलं आहे युद्धाच्या परिस्थितीमुळे। आणि सिच्युएशन इकडे खूप टेन्स आहे, कधी पण काही पण होऊ शकतं। मिसाइल्स, ड्रोन्स, इंटरसेप्टर शिप्स वरून पास होत आहेत आणि तरी आम्ही सगळी प्रिकॉशन घेतोय। जर काही अटॅक वगैरे आला, आवाज आला तर आम्ही इंजिन रूम मध्ये जाऊन शेल्टर घेतो आणि हीच आमची लवकरात लवकर हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची इच्छा आहे। बातमी पुण्याची। पुण्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाचं स्थलांतरण होण्याची चर्चा आहे। कार्यालयाच्या स्थलांतरणाला मनसेनं विरोध केलाय। मंत्री पंकजा मुंडेंना पत्र पाठवत आदेश रद्द करण्याची मागणी आहे। पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं ऑफिस आहे। हे ऑफिस वर्षानुवर्षांपासून पुण्यामध्ये आहे आणि ते तातडीने तात्काळ बारामतीला हलवण्याचा घाट हा शासनाने घातला आहे। खरं तर पुण्यामध्ये आता PMRDAची हद्द वाढलेली आहे, पुण्यातली लोकसंख्या वाढलेली आहे, प्रदूषणाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे। अशा ठिकाणी MIDC आणि हे असताना पुण्यातल्या नागरिकांना इथलं ऑफिस हे अतिशय सोयीस्कर आहे तक्रारी देण्यासाठी, त्यांचं काम करण्यासाठी। बारामतीला हे हलवण्याचा घाट कशासाठी? हे याच्या मागचं गणित काय, याच्या मागे नक्की षडयंत्र काय? बातमी धाराशिवची। धाराशिवमध्ये उष्माघाताच्या रुग्णांकरता विशेष सोय असेल। उष्माघाताच्या रुग्णांकरता 13 रुग्णालयांमध्ये कोल्ड रूम तयार करण्यात आले आहेत। वाढत्या उन्हामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। एप्रिल ते मे महिन्यात उष्माघाताचा धोका अधिक जाणवतोय। बऱ्यापैकी मार्च महिन्याची आज 20-23 तारीख आहे। दरवर्षीप्रमाणे तापमान वाढ ही होत आहे। लोक येतात तापमान वाढीच्या अनुषंगाने आपण दरवर्षी ज्या उपाययोजना करतो तसेच यावर्षी पण आपण उपाययोजना करत आहोत। वरून स्टेटवरनं पण आपल्याला गाईडलाईन्स आलेले आहेत, तर त्याच्यासाठी